नमस्ते. माझी अंगणवाडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. मी जयश्री वाबळे. मैत्रिणींनो, प्रश्न होता अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी व पेन्शन कधी लागू होणार आणि ती लागू होणार का? तर याचं उत्तर नक्कीच आनंददायी आहे. याचं उत्तर आहे हो. नुकताच झालेल्या 2 दिवसापूर्वीच्या भेटीमध्ये आम्ही सगळ्यात पहिला हाच मुद्दा मांडला आणि तो मुद्दा म्हणजे अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या मुळात म्हणजे पेन्शन हा मुद्दा थोडासा प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे, परंतु ग्रॅज्युटीची जी रक्कम आहे ती तुमच्या मानधनानुसार सरासरीनुसार तुमचं जर यातलं मानधन असेल तर त्याच्या सरासरीनुसार तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी ज्या आपल्या सेविका आणि मदतनीस ताई रिटायर झालेल्या आहेत त्यांना देखील याचा लाभ होणार आहे. आणि ज्यांचं जास्तीत जास्त मानधन आहे त्या ताईंना ही रक्कम जास्त प्रमाणात मिळणार आहे. ऑलमोस्ट आपल्या सेविका ताई जर 13,000 या मानधनापेक्षा जास्त मानधन घेऊन रिटायर झाल्या तर आपल्या ताईंना ही रक्कम 2 ते 2.5 लाखाच्या पुढे मिळते आणि मदतनीसांना देखील ते 1-1.5 लाखाच्या पुढेच मिळते. त्यामुळे सगळ्या ताईंना ग्रॅज्युटी मंजूर झालेली आहे. याची फाईल मंत्रिमंडळात गेलेली आहे, फक्त सही होणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर आपल्या सगळ्या ताईंना ग्रॅज्युटी ही कंपल्सरी लागू होईल. त्यासाठी कोणत्याही भगिनीला कोर्टात जायची गरज पडणार नाही. किरकोळ गोष्टींसाठी आपल्या ताईंना कोर्टात जावं लागतं. त्यामुळे पेन्शन रिटायर झालेल्या माझ्या सर्व ताई आणि आता ज्या 30 एप्रिल 2026ला रिटायर होतील त्या ताईंनी अजिबात काळजी करायची नाही. आपल्या नवीन संघटनेसोबत राहा. ग्रॅज्युटीचा मुद्दा निकाली लागलेला आहे. ग्रॅज्युटी म्हणजे तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर एक रकमी लाभ मिळतो सेवेचा, तो नव्हे, तो वेगळा आहे. तो सध्या सेविकेला 1 लाख आणि मदतनीसला 75,000 आहे, परंतु रिटायरमेंटचा एक रकमी लाभ वेगळा आणि ग्रॅज्युटीची रक्कम वेगळी. हेच आपल्या काही भगिनींना माहीत नाहीये, तर ते मी या व्हिडिओतून सांगते की रिटायरमेंट नंतर तुम्हाला ग्रॅज्युटीची रक्कम पूर्ण मिळणार. आणि पेन्शनचा मुद्दा देखील आता सध्या पुणे जिल्ह्याचा जो निकाल लागलेला आहे तो अतिशय सकारात्मक लागलेला आहे आणि त्या निकालाच्या धर्तीवर आपण हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करून हे जे कर्मचारी आहेत ते पेन्शनसाठी कसे पात्र आहेत हे मुद्दे मांडून जर दिले तर आपलं हायकोर्टातूनच पेन्शनचा मुद्दा मंजूर होऊ शकतो, जेणेकरून आयुक्तालय आणि मंत्रालयातून याला विरोध होणार नाही. आणि 100% हा आपला विजय आहे ताईंनो की ग्रॅज्युटी आपल्याला मंजूर होत आहे. संघटनेच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि तुमच्या एकजुटीला यश आलेलं आहे. असेच संघटनेसोबत राहा, असेच एकजूट राहा. यापुढे नक्कीच आपण भविष्य निर्वाह निधी नक्कीच मंजूर घेऊ एवढा मला विश्वास वाटतो. अशाच ऑथेंटिक आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनल आणि नवीन संघटनेशी संलग्न राहा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.